हॅलो फ्रेंड्स, मंजुषाज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत शेवयांची खीर। इथे तुम्ही बघू शकता तूप हलकंसं गरम झालेलं आहे। चला तर आता याच्यामध्ये काजू बदाम हलकंसं खरपूस रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता काजू बदामला एकदम लालसर रंग आलेला आहे। चला तर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता फ्रेंड्स आपण त्याच कढईमध्ये शेवया पण भाजून घेऊयात हलकंसं लाल रंग येईपर्यंत। तुम्ही बघू शकता शेवयांना लालसर रंग आलेला आहे। चला तर याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊयात। इथे आपण दूध मिक्स करून घेतलेलं आहे कढईमध्ये। तर इथे 2 मिनिटं उकळी येईपर्यंत उकळून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता शेवयांमध्ये दूध मिक्स झालेलं आहे। इथे 2 मिनिटं उकळी येईपर्यंत आपण उकळून घेऊयात। त्यानंतर आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्या खिरीला उकळी आलेली आहे। चला तर इथे आपण आता साखर टाकून घेऊयात। साखर मी माझ्या प्रमाणानुसार टाकते, दोघांपुरती मी इथे खीर बनवते। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार साखर टाकून घेऊ शकता। साखर इथे विरघळलेली आहे। चला तर याच्यामध्ये आपण आता फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात। त्यानंतर तुम्हाला इथे जर अजून दूध मिक्स करायचं असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार मिक्स करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली शेवयांची खीर किती छान झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला कमेंट करा। थँक्यू सो मच।